डिजिटल सार्वजनिक आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान राबविण्यात येईल। यामुळे रिअल टाइम डॅशबोर्डच्या आधारे प्रभावी निर्णय प्रक्रिया आणि संनियंत्रण करणे शक्य होईल। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनारोग्य योजना व महात्मा फुले जनारोग्य योजनेअंतर्गत उपचार संख्येत 1356 वरून 2399 इतकी वाढ करण्यात आलेली आहे। जवळपास 1000 आजार त्यात वाढवले आहेत आणि अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1792 वरून 4537 पर्यंत वाढवण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत जास्त खर्च होणाऱ्या 9 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारासाठी 22 लाख रुपयांपर्यंतची रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या निधीतून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। 22 लाख रुपयांपर्यंत राज्य सरकार देईल। सार्वजनिक आरोग्याच्या सर्वंकष उन्नतीसाठी एम्स व आयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण व संशोधनासाठी नागपूर येथे भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था स्थापन करण्यात येईल। राज्यात 35 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आहेत। त्यापैकी नव्याने मान्यता दिलेल्या 11 महाविद्यालयांची बांधकामे विविध टप्प्यावर आहे। स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीच्या एकत्रीकरणाकरता बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे। राज्यात विविध जिल्हा आरोग्य संस्थांची बळकटीकरणाची कामे सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटांचे रुग्णालय बांधकाम, नर्सिंग कॉलेज व वसतिगृहाचे काम प्रस्तावित आहे।